अवधूत चिंतन श्री गुरुदेव सर्वांना श्री स्वामी समर्थ. तो होळीच्या दिवशी होळीमध्ये काय काय टाकायचं, काय काय दहन करायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर त्या दिवशी आपल्याला होळी किती वाजता पेटवायची, सर्वात प्रथम होळीचा मुहूर्त काय आहे, तर 6 नंतर आपण 10 वाजेपर्यंत होळी पेटवू शकतो. संध्याकाळी प्रदर्शनाच्या काळात म्हणजे संध्याकाळच्या काळात आपण 6 नंतर 10 वाजेपर्यंत होळी पेटवू शकतो. त्यानंतर आपल्याला घरात एक नारळ घ्यायचा आहे. तो आपल्या लेकरांवर आपल्या घरातल्या माणसांवर उतरायचा, आपल्या घरावर उतरायचा 7 वेळा आणि त्यानंतर तो पण होळीत टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, त्यानंतर आपल्याला विडाचे पानं तेही आपल्याला होळीत दहन करायचं आहे. आपल्या घरात सकाळी दुपारी किंवा नंतर 7 वाजता जर तुमची होळीच्या आधी 1-2-3 तास आधी आपल्या घराबाहेर तुपाचे दिवे लावायचे, दोन्ही साईडला 2. त्याच्यात आपला 11 उडीद टाकायच्या आहेत. त्याच्याने आपल्या घरातली परिस्थिती बदलते, आपल्या घरातला ताणतणाव नष्ट होतो, होळीमध्ये दहन होतो. त्यानंतर आपल्या घरात शांतता राहते, आपल्या घरातले लक्ष्मी राहते व्यवस्थित, आर्थिक परिस्थिती सुधारते ह्या गोष्टींनी पण. त्यानंतर ते दिवेही आपल्याला संध्याकाळी होळीला आपण पेटवायला जायचं, आपल्याला होळीत टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय त्रास असेल होळीच्या दिवसाचा किंवा मग आधी तुम्हाला काही त्रास असेल, काय आजारी वगैरे असाल, तर आपल्याला दिवसभर काळ्या कपड्यात काळे तीळ बांधायचे आहेत. ते पण संध्याकाळी आपल्याला होळीमध्ये दहन करायचे आहेत. असंच खोबऱ्याचा गोटा तो पण आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे. त्याचमध्ये आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्याच्यात आपल्याला आपलं खायचं तेल टाकायचं आहे, गोडे तेल. त्याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे, ते देखील आपल्याला होळीमध्ये टाकायचं आहे संध्याकाळी. अशा सगळ्या वस्तू आपल्याला होळीमध्ये टाकायच्या आहेत. पण जो तुम्ही होळीचा नारळ जो घरावर उतरसाल तो होळीत टाकल्यानंतर तो नंतर होळीतनं काढून आपण खायचा नाहीये. खायच्यासाठी तुम्ही वेगळा नारळ टाका आणि तो नंतर तुम्ही काढून खा. पण तो नारळ कोणताही लक्ष देऊन बघा आणि मग तो नारळ टाका, कारण जो उतरून घरातून आपण नारळ टाकतो तो इथनं काढून खायचा नाही, कारण त्रास तो आपल्यालाच होतो म्हणून. त्यानंतर आपल्याला छान असं पंचोपचारे होळीची पूजा करून घ्यायची. धूप दीप फुलं वगैरे वाहून घ्यायचे, हार वगैरे घालून घ्यायचा. पंचोपचार पूजा झाल्यानंतर त्या सगळ्या वस्तू आपल्याला होळीत टाकायच्या आहेत आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला होळीला घालायच्या आहेत. त्याच्याने आपल्यातली निगेटिव्हिटी नष्ट होते, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. अशा प्रकारे मग आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालायच्या. होळीची जी विभूती असते, जी राख असते, ती खूप प्रभावशाली राख असते. ती दुसऱ्या दिवशी जाऊन आपल्या घरी घेऊन या, त्यात थोडंसं मीठ टाका आणि ती आपल्या घरात ठेवून द्या चांगल्या एखाद्या डब्यामध्ये. कधी तुमचं बाळ आजारी पडलं त्याला लावा, कोणाचा नजर दोष झाला तेव्हा ती लावू शकता. कोणाचा स्किनचा प्रॉब्लेम असेल तर ती राख तुम्ही आपल्या अंगाला चोळा अंघोळीच्या आधी दुसऱ्या दिवशी, त्यानंतर तुम्ही अंघोळ करा. अशा प्रकारे आपल्याला होळीच्या दिवशी वस्तू दहन करायच्या आहेत आणि विभूती आपल्याला होळीची जपून ठेवायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.